ट्यून चेंज है मामा. नाव ओरिजिनल. आज एका अशा व्हायरस बद्दल बोलणार आहे जो तुमच्या इन्स्टाच्या युट्यूबच्या फीड मध्ये एकदा तरी आलाच असेल आणि त्या व्हायरसला वॅक्सिन पण ह्याच व्हिडिओ मध्ये देणार आहे. दुनियाभरचा आबाळ हेपलून झाल्यानंतर पुनीत सुपरस्टारचा मावस भाऊ. मी सध्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये आलेलो आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, मला नाही आबरू आणि मी कोणाला घाबरू. इतिहास स्वतःला रिपीट करतो मित्रांनो. काय कुठला पण व्हायरस पहिल्यांदा बाहेरच्या देशातनं जातो केरळमध्ये आणि तिथनं मग परत येतो महाराष्ट्रात. कोरोनावर आतापर्यंत 2-4 वॅक्सिनचा शोध लागलाय, पण महेश मोठेच्या वॅक्सिनचा शोध लागत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, ह्याच्या काय नादाला लागू नका. मोठ्या शहरात वाढलेलो आहे मी, खूप मोठ्या देशात नोकरी करतो. सो ही पहा आमची शेती. तुम्हाला असलं व्हिडिओ बघायच्यात का माझ्याकडनं? बंद करा असलं मोटिवेशनल स्पीकर बोलायचं. मी आहे गावठी पोरगा, मी आहे ह्या मातीतला, त्यामुळे माझ्या बोलण्यात थोडा वेडेपणा आहे. काय तुमच्या बोलण्यात येडेपणा नाही, तुमच्या मेंदूत येडेपणा आहे. ह्यालाच म्हणतात डोक्यावर परिणाम होणे. आणि बोलायला पाहिजे वर रिअल. तसलं पाठ करून बोलणं आणि कॅमेरा पुढे बोलणं आपल्याला जमणार नाही. भले तुम्ही 4 शिव्या द्या, नाव ठेवा. तुला शिव्या देणं आणि तुला नावं ठेवणं म्हणजे असं आहे की गाडवा पुढं वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता. ह्याला स्वतःची लाल करायची एवढी सवय लागली की ह्याला उताना पाडून कुणीतरी चिखलागत तुडवला तर ही उठल आणि म्हणल, बघितलं का मित्रांनो, माझं कर्तृत्वच असं आहे की मला एवढी मोठी शाबासकी मिळाली. आमच्या इकडे असल्यांना लापाट म्हणते ती. महाराष्ट्रातला इंस्टाग्राम स्टार, द पर्सन हु इज इंजिनियर राईट नाव डुईंग लेबर वर्क. ह्याला कुणीतरी गांजा म्हणून शेळीच्या लेंड्यांचा क्रश करून दिलाय. माणसाला गैरसमज असावा, गोड गैरसमज असावा, पण असा स्वतःची लाल करून घ्यायचा समज नसावा. काय तर म्हणे महाराष्ट्राचा रील स्टार, अरे जे होते त्यांच्याच पुंग्या तयार झाल्या ते. आणि तुझ्या अगरबत्ती कुठं लावायची? हे बघ माझं ऐक मित्रा, मिरजला माझी ओळख आहे, येड्यांच्या हॉस्पिटलात भरती हो, 6-7 महिन्यात तुला सोडून देतील. द पर्सन हु इज इंजिनियर. अरे तू 2 वर्षाचा डिप्लोमा केलास, कशाला इंजिनियरचं नाव बदनाम करतोय? कारण मित्रांनो मला आयुष्यात आनंद शोधायचा आहे. आनंद शोधण्यापेक्षा तू ऍड्रेस शोध येड्यांच्या हॉस्पिटलचा, आणि नाही सापडला तर तो खोऱ्याचा दांडा उलटा करून घे घालून डोक्यात, म्हणजे भेटल परम आनंद. रोज 400 रुपये 500 रुपये कमवून मला आयुष्यात परत सुरुवात करायची. काय ह्यो पहिला माणूस आहे ज्यानं आयुष्य पुन्हा सुरू करायचं हे सांगायला 1877 रील इंस्टाग्रामला अपलोड केलते, पण अजून काय सुरू झालं नाही. ह्याच्याकडे बघून कधी कधी असं वाटतं की स्वातंत्र्याचा असा गैरफायदा होतो हे जर बघितलं असतं ना, गांधींना गोडसे नसता लागला. माझी सरकारला विनंती, एखादा हायवे कमी बांधा, पण ह्याला हायवेवर फिरायला बंदी घाला. आधीच रस्त्यावर फिरणारी कुत्री लय वाढली ती. बिचारा मजबूर घोडा, त्याला उभं सुद्धा नीट राहता येत नाही. बघा किती वेळ झालं आणि घोड्याचा मालक आत निवांत कस्टमरची वाट बघत बसलाय. काय असं किती सारं घोडे इथं वाट बघतात बघा. आयरनी चालू आहे मित्रांनो, आयरनी. हा बैल त्या घोड्याचा व्हिडिओ काढून इंस्टाग्रामच्या रील्सला अपलोड करतोय. एवढा काळजीचा दिखावा करण्यापेक्षा आणि आबाळ ह्यापालण्यापेक्षा तो घोडा सोडून घ्यायचा होता छकडा मानगुटीवर. तशी गॅरंटी कमी आहे, पण समज उद्या जर तुझं लग्नच झालं तर गाव देवाला तू घोड्यावर नको बसू, घोडा उरावर घेऊन नाच. सध्या मी केरळ सोडून कर्नाटक मध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला वाटेल की मग महाराष्ट्रात यायचं, तिकडे कर्नाटकात कशाला गेला आणखीन? असं नाही मित्रांनो, काही गोष्टी मला अनुभवातनं सुरू करायचे. तिशी घातली भावा, आता अजून कसली सुरुवात आणि अजून कसले अनुभव घ्यायचे तुला? नाही आठवण करून देतोय, थोड्याच वर्षात आपल्याला प्रस्थान पण करायचंय. त्यामुळे काय असेल ते घे उरकून एकदाच. रोजच्या नादात सांगायचंच विसरलो की ह्या व्हायरसनं आता केरळ सोडून महाराष्ट्राच्या दिशेनं प्रस्थान केलंय. मला सध्या असा अनुभव आला ना मित्रांनो की जगाला आपण ज्ञान देण्यात काहीच अर्थ नाही राव. अरे पण तुला कोणी सांगितलेलं की जगाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे? तू आबाळ हेपलायचं बंद केलं तरी लोकांना काय फरक पडणार नाही. आता जर तुला चांगला अनुभव आलायस तर एक काम कर, इंस्टाग्राम अकाउंट तुझं डिलीट करून टाक, आणि नसलच जमत तर माझ्याकडे ये, मी डिलीट करून देतो. आणि मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर ह्याच्यासारखं नसल बनायचं तर माझं बोलणं सिरियस घेऊ नका, नाही तर तुम्हाला पण घरदार सोडून केरळला बोंबलत फिरायला लागेल. गायची 2 वासरं गवत खातेत, त्यांना भूक लागली, त्यांना चिकन जरी दिलं ना तर ते कधीच खाणार नाहीयेत. मित्रांनो मी सध्या बेंगलोरच्या पॉश एरियामध्ये आहे, काय जिथं मोठमोठ्या BMW वगैरे गाडी सगळ्या पार्क केलेले आहेत. असल्या बोरट्यांना पॉश एरियामध्ये एंट्रीच नाही दिली पाहिजे. आपको लाइफ में कुछ प्रॉब्लम है सर? क्या प्रॉब्लम है? फाइनेंस बोले तो पैसा प्रॉब्लम है. क्यों जॉब नहीं आपके पास? हा बेरोजगार रोज बोंबलत फिरतोय आणि त्याला विचारतोय जॉब नाही आपके पास. अभिजित बी चुकलेला बघितलं की वाटतं एवढा कॉन्फिडन्स कुठनं येतो, आणि ह्याला बघितल्या वाटतं की एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कुठनं येतो. ह्यानं स्वतःच्या इंस्टाग्राम बायो मध्ये टाकले फॉरेन रिटर्न, जसं काय फॉरेन मध्ये दिवस लावून आलाय. ह्यानं इंटरनॅशनल लेवलला महाराष्ट्राची इज्जत घालवली आणि वरून अजून इंस्टाग्रामच्या बायोत टाकलंय स्थळ महाराष्ट्र देशा. शर्म करो, भगवान से डरो. तसं लोकांनी ऍक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे की महाराष्ट्रीयन आहे, पण आता काय करायचं, झालंय म्हणून ठेवायचं आणि आपलाय म्हणून सांभाळायचं. माझा तुम्हाला एक शेवटचा मेसेज, बास. ह्याचीच तर वाट बघत होतो मी. फायनली एकदा शेवटचा मेसेज आला, याच्यानंतर भावाचा व्हिडिओ येणार नाही, पण एवढं आपलं नशीब कुठं चांगलं आहे. कोण आहे मी, काय माझा विचार,
काय करायला पाहिजे. हे एकटं येडं झालंय पण सोबत 100-200 जणांची टोळी बनवूनच दम घेणार आहे. नाही पोरं ह्याच्या व्हिडिओ खाली सिरियस होऊन मोठ्या मोठ्या कमेंट करायला लागली ती. आणि हे बोंगाळ व्हिडिओचा शेवट होता होता व्हिडिओच्या सुरुवातीला काय बोललेलं ते पण विसरतंय. कोण आहे मी, काय आहेत माझा विचार, काय करायला पाहिजे. आणि लोक ह्याला सिरियस घ्यायला लागली ती. पारावरची बेवडी ती ह्याच्यापेक्षा बरं आबाळ हाणती ती. जेव्हा मी केरळ मधनं भिकारी होऊन घरी आलतो ना तेव्हा पुण्यातलं 2 चॅनल होतं ज्यांनी मला बोलवलं, काय इन्व्हाइट केलं. मला वाटतंय पॉडकास्ट वाल्यांना चांगले गेस्ट राहिले नाही किंवा मग कोणी यायला तयारच नाही. त्याच्यामुळे असली बोंगाडी बोलवायला लागते ती. ह्याची 1 मिनिटाची रील बघता बघता लोकांच्या डोक्याचं धै होते आणि पॉडकास्ट वाले 1-1 तास ह्याचं बोलबच्चन ऐकत बसतात. मानलं तर पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस लोक त्या चॅनलला म्हण लागले ह्याला बोलू का काळा खाताय, ह्यानं काय आयुष्यात तीर मारले. तर मी स्वतःला बदललंय हो, आणि बदलणाऱ्या माणसाला किंमत असते. कोण म्हणलं किंमत असते. स्वतःचा आबाळ हाणायचा आणि मग स्वतःच त्याला व्हॅलिडेट पण करायचं. तू जे करतोय ना त्याला बोलतात थुकलेलं चाटणं. ह्याच्या व्हिडिओ बघून महाराष्ट्रातली काय पोरं घर सोडून जायच्या तयारीत होते आणि ही बोंबलत घरी आलंय. नशीब थोडं लवकर घरी आलास, नाही तर तुझं बघून 10-12 जण तरी केरळला निघून गेले असते. ज्या माणसाकडे रात्री खायला त्याला भाकर नाही, झोपायला हातरा पांघरायला त्याला चादर नाही, किंवा त्याला बोलायला एक माणूस सुद्धा नाही होते ज्या आयुष्यात, ती माणूस मला हक्कानं म्हणू शकतो बाबा. तुला हक्कानं म्हणायला तू आबाळ हाणून डिप्रेशन मधनं बाहेर आलेल्या माणसाला परत एकदा डिप्रेशन मध्ये घालवशील. मोबाईल घेऊन सकाळी सुरू झाले. जरा ती रात्री मारलेले 90 उतरायची तरी वाट बघ की जरा. पुण्यातल्या कुठल्या बी रील स्टारनं सारसबागेत यावं ना असं मीटअप पण असं व्यायाम करून दाखवावा, ती बी सगळ्या समोर. तुला केरळवरनं यायला लय लेट झालंय बाबा. पुण्यात रील स्टारची प्रथा कधीच बंद झाली. आता सगळे कपडे विकायला लागली ती. हे असं सारस बागेत उलट लटकून माकडासारख्या करामती करण्यापेक्षा कात्रच्या प्राणी संग्रहालयात जा. तिथं काहीतरी कामाला तरी येशील. आपल्याला बोलणारी पाहिजे हो. आता परिणाम काय होतो माहितीये का, ह्या 4 लोकांनी छान 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 म्हणलं ना, ठीक आहे लोक बघणार, काही विशेष नाहीये, पण हे नाही एकानेच घाण कमेंट कर. बेरोजगारी वाढली हे फक्त ऐकलं होतं, आज बघायला पण मिळालं. एवढं मन लावून आणि ध्यान देऊन शाळेतल्या मास्तराचं जर ऐकलं असतं तर आज हे दिवस नसतं आलं. 4 नांग धरून आणलं त्यांच्या समोर बच्चन टाकून त्याला मीटअप म्हणतोय. ह्याच्यापेक्षा जास्त तर JCBचं काम बघायला लोक गोळा होती ती. माझं पुण्यातल्या लोकांना स्पष्ट सांगणं, ह्याच्या पुढे जर हे कुठं असं उलटला टाकताना दिसलं तर ह्याला डायरेक्ट धरा आणि त्या कात्रजच्या झू मध्ये सोडून या. पुण्यात आधीच रील्सवर घाण करणाऱ्यांची कमी होती का, हे अजून एक आलंय दुष्काळात 13वा महिना. महेश मोठे पुण्यात आल्यापासून त्याला भरपूर चॅनलवाली बाकीचे रील स्टार वगैरे सपोर्ट करतात. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला असं गोष्ट जाणवली ना की भरपूर सारे पुण्यातले रील स्टार आता मायावर जळायला लागले. हा पुण्यात आल्यापासून रील्सवाले ह्याच्यावर जळायला लागले. ते अथर्व सुद्धा मिंटे आणि पंडित सारख्यांची तर फाटली की आता महेश मोठे सगळ्यांचं मार्केट खाणार. काय मोठा पराक्रम केला भाऊ पुण्यात येऊन. तू जे आता करतोय ना ते लोक करून बसले. त्यांचं खरकाटा हा पुण्यात जाऊन खातोय आणि ह्यो झाला स्टार, सो कॉल्ड स्टार. माझा अजून पण ह्याच्या 20-25 हजार ऍक्टिव्ह फॉलोअर्सना सांगणार, चूज युअर आयडल वाईजली. कोणाला पण बघून असं इन्स्पायर नका हो. इंस्टाग्रामला लय फॉलोअर्स वाढलं आणि मग लय फेमस झालं की मग लय शान असतं, अशातला काय भाग नाही मित्रांनो. आता काय लोक कमेंट मध्ये येऊन बोंबलतील, मराठी माणूसच मराठी माणसाचं पाय खेचतो, त्याची प्रगती होती म्हणून तू जळतोय. तुम्ही एक काम करा, त्याच्या फोटोची फ्रेम बनवा आणि त्याची रोज सकाळी उठून पूजा करा आणि अगरबत्ती पण लावा. देव बनवा त्याला देव. लोकांनी विचार करणं सोडून दिलंय. आपण कोणाला डोक्यावर घेतोय, त्याची ऐपत काय, तो साधा एक एंटरटेनर तरी हाय का? तो आज काय बोलतोय त्याचा उद्या त्याला ताळमेळ लागत नाही. लोकांचं असं झालंय, कुणाला पण डोक्यावर घ्यायचं आणि वर्ण वगोळ सोडला की म्हणायचं मुतलं वाटतं. ह्याच्यापेक्षा तो सूरज चव्हाण 10 पटीनं भरा. या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्हाला तर पॉडकास्टच्या पलीकडे फेस टू फेस रोस्ट व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून सांगा. आणि महेश भाऊ, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी एक म्हण आहे मराठीमध्ये, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काही तुझ्या रूपाची शोभा.